नमस्कार, मी अमित पांडे तुमचं अमित पांडे युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे अबाउट द गॅरंटीड म्युच्युअल फंड्स. तर आतापर्यंत तुम्ही हे कधी ऐकलं नसेल, बट येस, म्युच्युअल फंड सुद्धा गॅरंटीड रिटर्न्स देतात आणि त्याच्याच बद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. असाच एक बजाजचा म्युच्युअल फंड ज्याचं नाव आहे एस वेल्थ, या म्युच्युअल फंड कॅटेगरी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, जेव्हा आपण गोष्ट करतो गॅरंटीड म्युच्युअल फंड्सची, तर रिटर्न्स कसे असू शकतात गॅरंटीड म्युच्युअल फंड्स मध्ये, काय ते नॉर्मल इक्विटी म्युच्युअल फंड्सला बीट करू शकतात का, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की बनून राहा. बरं, जेव्हा आपण डिस्कस करतो गॅरंटीड म्युच्युअल फंड्स मध्ये, त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे की हे फंड्स मध्ये जेवढा पण प्रॉफिट होतो तो पूर्ण प्रॉफिट हा टॅक्स फ्री असतो. म्हणजे या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला एकही रुपयाचा एलटीसीजी गेन, कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. हायर रिटर्न सुद्धा असतात गॅरंटीड म्युच्युअल फंड्स मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची रिस्क जी आहे ती झिरो असते, कारण याच्यामध्ये मार्केट कसंही परफॉर्म केलं तरी म्युच्युअल फंड मध्ये गॅरंटीड रिटर्न्स तुम्हाला मिळणारच आहे. मिनिमम गॅरंटी जी आहे ती तुम्हाला मिळतच असते. बरं, या फंडचा परफॉर्मन्स जर आपल्याला बघायचा झाला तर आपण इथे बघू शकतो की या फंडनी एक वर्षामध्ये निफ्टीला बीट केलेलं आहे. निफ्टीचं जे रिटर्न आहे ते 0.65% होतं, त्याचे 5% रिटर्न यांनी दिलेलं आहे. 2 वर्षामध्ये सुद्धा निफ्टीला बीट केलेलं आहे. 13% निफ्टीचं होतं, ते यांनी 15% रिटर्न दिलेलं आहे. 3 वर्षामध्ये सुद्धा निफ्टीला बीट केलेलं आहे. 9.62 निफ्टीचं रिटर्न होतं, 12.15% रिटर्न दिलेलं आहे. 4 वर्षामध्ये सुद्धा 11% निफ्टीचं रिटर्न होतं, तर या फंडनी 12.33% रिटर्न दिलेलं आहे. आणि 5 वर्षाच्या टाइम हॉरायझॉन मध्ये सुद्धा निफ्टीचं 14.5% रिटर्न होतं. तर या गॅरंटीड म्युच्युअल फंडचं रिटर्न जे आहे ते 17.5% पर्यंत आलेलं आहे. बरं, याचे जे टॉप होल्डिंग आहे ऍज ऑन लास्ट इयरचे टॉप होल्डिंग आहे. आता भरपूर होल्डिंग जे आहे ते चेंज पण झालेले आहे आणि ते चेंज होत राहतात. तर इथे तुम्ही बघू शकता टॉप होल्डिंग जे आहे ते एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, इन्फोसिस, कोटक, ऍक्सिस, एल&टी, हिंदुस्तान युनिलिव्हर अँड सो ऑन, अशा याच्यामध्ये जे आहे ते टॉप होल्डिंग आहे. तर याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा जो आहे तो लार्ज कॅप कॅटेगरीवर फोकस करतो. अँड येस, हा तुम्हाला गॅरंटीड रिटर्न्स सुद्धा देतो. बरं, जेव्हा आपण गोष्ट करतो गॅरंटीड रिटर्न्सची, तेव्हा किती गॅरंटीड रिटर्न्स हे तुम्हाला मिळणार आहे. तर या म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही 1,00,000 रुपये वर्षाची गुंतवणूक करत आहे फॉर नेक्स्ट 12 इयर्स, तर ऑन अन ऍव्हरेज तुम्ही 12 लाख रुपयाची गुंतवणूक जी आहे ते या हायब्रिड कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड मध्ये करत आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला मिनिमम 17,27,225 रुपयाची गॅरंटी मिळते की याच्यापेक्षा कमी पैसे तुम्हाला या म्युच्युअल फंड हा देणार नाही. सोबत सोबत तुम्हाला 11 लाखाचं लाईफ कव्हर सुद्धा मिळत आहे. अँड येस, ही अमाऊंट एज नुसार व्हॅरी करते. तर ही 18.5 लाख ते 21 लाखापर्यंतची गॅरंटी सुद्धा जी आहे, मिनिमम गॅरंटी तुमच्या एज नुसार तुम्ही इथे टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण गाईड करणारच आहे. बरं, नॉर्मल जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत आहे आणि 12% रिटर्न दिलं तर मार्केटची व्हॅल्यू जी आहे ते तुमचे 12 लाखाची व्हॅल्यू 25 लाख होऊन जाईल. बट येस, एक गोष्ट तुम्हाला अजून लक्ष देण्याचं गरजेचं आहे. 12 इयर्स जर रिटर्न समजा फक्त 6% असेल तर तुमची जी व्हॅल्यू आहे ती 17,44,000. जर रिटर्न समजा 5% असेल तर 16 लाख. जर रिटर्न समजा 4% असेल तर 15 लाखाची व्हॅल्यू जी आहे. असं झालेलं आहे का पास्ट मध्ये? तर यस, तुम्ही इथे बघू शकता म्युच्युअल फंडनी निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहे. 15-15, 10-10%, 8-8%, 7-7% चे निगेटिव्ह रिटर्न सुद्धा म्युच्युअल फंडनी डिलिव्हर केलेले आहेत. जर म्युच्युअल फंडचे रिटर्न 1%, 2% किंवा निगेटिव्ह 5% जर असेल, ह्याच्यात निगेटिव्ह टाकता येणार नाही आपल्याला, बट येस 1% किंवा 2% रिटर्न जर तुमचा म्युच्युअल फंड देत असेल किंवा 5% रिटर्न तुमच्या म्युच्युअल फंडने दिले तरी पण त्याची काहीही मोठी व्हॅल्यू बनणार नाही आहे. मिनिमम गॅरंटी पेक्षा पण कमी फंड तुम्हाला मिळतील. बट हा म्युच्युअल फंड तुम्हाला काय करत आहे, दिस म्युच्युअल फंड इज गिव्हिंग यू मिनिमम गॅरंटी ऑफ 17.27 लाख. 12% मार्केटने दिले तर हा म्युच्युअल फंड सुद्धा 25 लाख रुपये तुम्हाला देणार आहे. दॅट इज ऑल्सो टॅक्स फ्री. तर अशा प्रकारचे म्युच्युअल फंडची स्कीम्स जे आहेत ते आलेले आहे. गॅरंटीड म्युच्युअल फंड विथ एस वेल्थ हायब्रिड म्युच्युअल फंड प्लॅन 11 लाख रुपीजचं लाईफ कव्हर सुद्धा जे आहे ते मिळणार आहे. जर तुम्हाला अशा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे जिथे तुम्हाला मिनिमम गॅरंटी मिळाली पाहिजे, तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये लॉस नाही झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स फ्री रिटर्न्स तुम्हाला मिळाले पाहिजे, तर नक्कीच संपर्क साधा आम्हाला. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि त्याच्या सोबतच तुम्ही मला जे आहे आर्य अमित पांडे चॅनल वरून सुद्धा कमेंट मध्ये तुम्ही इंटरेस्ट शो करू शकता आणि आम्ही तुम्हाला जे आहे रीच आउट करणार आहे. ओके, सो थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.